नाशिकच्या तपोवन वृक्षतोड सुनावणीआधी गोंधळ झालेला आहे। पर्यावरण प्रेमी आणि अधिकारी यांच्यामध्ये गोंधळ झालेला आहे। एकही झाड तोडू देणार नाही। पर्यावरण प्रेमी आक्रमक झालेले आहेत। आयुक्त नसताना सुनावणी कशी घेतली? पर्यावरण प्रेमींकडून हा सवाल विचारला जातो। आपला विरोध आहे। काय होतं गोंधळ? ऐका एक दोन मिनिट ऐका। असं कसं म्हणता? इंटरेस्ट नाही, शब्द सांभाळून बोला सर। रिकाम कोण आहे? आपला विरोध आहे। काय होतं? असं कसं म्हणता? इंटरेस्ट नाही। 10 मिनिटं सगळ्यांना हात सुनावणी घेणे म्हणून सांगितलं जातंय। तुम्ही लिहिताय ना हरकती? प्रतिनिधी विकास काजळे आपल्याला अधिकची माहिती देतात। विकास, काय नेमकं झालं? कशामुळे हा गोंधळ निर्माण झालेला आहे? विक्रांत, जर बघितलं तर तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयासंदर्भामध्ये पर्यावरण प्रेमींनी नोंदवलेल्या हरकतींवरती आज मनपाकडून ही सुनावणी सुरू आहे आणि अद्याप ही सुनावणी नाशिक या परिसरामध्ये सुरू आहे। वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी या सुनावणी दरम्यान उपस्थित आहेत, परंतु आयुक्त नसल्याने जे काही वृक्षवरण प्रेमी आहेत त्यांनी हरकत नोंदवलेली आहे की त्यांना सुनावणीचा अधिकार आहे का, आणि सुनावणीचा अधिकार असेल तर जी आर देखील दाखवा अशी मागणी ही वृक्ष प्रेमींनी केलेली आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणची वृक्ष तोडून तुम्ही ज्या मोकळ्या जागेवरती वृक्षारोपण करणार आहेत त्याच ठिकाणी मग साधुग्राम का उभारत नाही, असा देखील प्रश्न हा वृक्षप्रेमींनी उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर जे काही वृक्षवरण प्रेमी आहेत त्यांनी जे काही पर्यावरण अधिकारी आहेत त्यांचं स्वागतच वृक्ष देऊन जे काही रोपटा आहेत ते देऊन केलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे की सुनावणी सुरू आहे या सुनावणी दरम्यान गोंधळ पाहायला मिळत आहे। अद्याप या सुनावणीवरती कोणताही तोडगा निघालेला नाहीये, परंतु अधिकाऱ्यांनी जे काही वृक्षवरण प्रेमी आहेत त्यांना शांततेचं आव्हान केलेलं आहे आणि अद्याप ही सुनावणी सुरू आहे। परंतु या सुनावणी दरम्यान जे काही अधिकारी आहेत त्यांनी काही प्रमाणामध्ये वृक्षांची जे वृक्ष जीर्ण झालेले आहेत त्यांची तोड ही होणार अशी भूमिका घेतली आहे। परंतु जे वृक्षावरण प्रेमी आहेत त्यांनी एकही वृक्ष तोडायचा नाही आणि कोणत्याही प्रकारचा साधुग्राम त्या ठिकाणी उभारू नका, मोकळ्या जागेमध्ये साधुग्राम उभारा। आणि त्याचबरोबर जे काही नाशिक जिल्ह्याचे कुंभमेळ्यासाठी जे प्रमुख आहेत गिरीश महाजन यांनी जळगावचाच विचार करावा, नाशिक जिल्ह्याचा विचार करू नये आणि जळगावला जे काही नाशिक आहे नाशिकला जळगाव करू नका अशी मागणी ही वृक्षावरण प्रेमींनी केली आहे। त्यामुळे मोठा गोंधळ अद्यापही सभागृहामध्ये बघायला मिळतो आहे आणि थोड्या वेळामध्येच ही सुनावणी संपल्यानंतर पुढचे काय अपडेट आहेत ते आपल्याला समजतील। विक्रांत, बरं, धन्यवाद विकास दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपला विरोध आहे। काय होतं? असं कसं म्हणता? इंटरेस्ट नाही।